नमस्कार मित्रांनो, आज आपण शरीरातील 7 चक्र जाणून घेणार आहोत. आपल्या कल्याणासाठी ही 7 चक्र नेहमीच अनब्लॉक असणे आवश्यक आहे. ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण देवदेवतांचे बीजमंत्र आणि घटकांचे बीजमंत्र यासाठीच जाणून घेतले की जेणेकरून आपण या 7 चक्रांना इझिली ॲक्टिवेट करू शकू. बीजमंत्र हा मुळात ऊर्जा वाढवण्यासाठी एक महत्त्वाचा घटक आहे. तसेच इतर घटक देखील ही 7 चक्र सुधारण्यासाठी मदत करू शकतात. ते म्हणजे योगासने. जर तुम्ही नियमित योगासने करत असाल तर तुमच्या शरीरातील चक्र हे त्वरित स्थिर होण्यास मदत करतात. त्याचप्रमाणे पंचतत्व या व्हिडिओमध्ये मी ज्या मुद्रा सांगितल्या आहेत त्या प्राणायाम करताना घ्याव्यात, म्हणजे रिझल्ट आणखीन चांगला येऊ शकतो. पहिला आहे लम. हा बीजमंत्र मूलाधार चक्राचा बीजमंत्र आहे. मूलाधार हे पहिले आणि खूप महत्त्वाचे चक्र आहे. मूळ चक्र 4 पाकळ्या असलेल्या कमलाने लाल माणिक रंगाने दर्शविले आहे. जेव्हा आपण लम या बीजमंत्राचा जप करतो तेव्हा आपल्या शरीरातील मूळ चक्र शुद्ध होते. मूळ ऊर्जा पूर्वीपेक्षा जास्त संतुलित होते. मूळ चक्र आपला पाया असतो आणि तो मजबूत असेल तर शरीराचे संतुलन आपण व्यवस्थित ठेवू शकतो. मूळ चक्र आपल्याला पृथ्वीशी जोडून ठेवते. ज्याप्रमाणे पृथ्वी ही येथे राहणाऱ्या सर्व सजीवांची आई आहे आणि आपल्या सर्वांसाठी ऊर्जेचा स्तोत्र आहे, त्याचप्रमाणे मूळ चक्र आपल्याला त्याच्याशी जोडते. मूळ चक्र ॲक्टिवेट, अनब्लॉक आणि स्थिर केल्यामुळे करिअर आणि आर्थिक स्थिरतेत प्रगती करते. आपले ध्येय प्रत्यक्षात आणण्याची क्षमता ठेवते. आत्मसन्मान मिळवण्यास मदत करते. त्यासाठी काही योगासने पाहूया. पण त्याआधी मी सांगू इच्छिते की कोणत्याही प्रोफेशनल योगा टीचर समोरच योगासने करावीत. आणि जर का तुम्हाला ऑनलाईन योगा क्लास जॉईन करायचा असेल तर आदिनाथ योगा क्लासेसचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे. मूळ चक्र ॲक्टिवेट करण्यासाठी योगासने आहेत: ताडासना, वृक्षासना, वीरभद्रासना, सेतुबंधासना आणि प्राणायाममध्ये इक्वल ब्रीथिंग कुंभक तुम्ही करू शकता. दुसरा आहे वम. हा बीज मंत्र स्वाधिष्ठान चक्रासाठी आहे. ह्या चक्राचे प्रतीक म्हणजे 6 नारंगी पाकळ्यांनी बनलेले पांढरे कमळ असलेले चंद्रकोर. हे चक्र नाभी आणि पाठीच्या तळाच्या दरम्यान स्थित आहे. मानवी शरीरातील हे दुसरे महत्त्वाचे स्थान आहे. स्व म्हणजे स्वयं आणि स्थान म्हणजे ठिकाण. हा मानवी विकासाचा दुसरा टप्पा आहे. हे चक्र नकारात्मक लक्षणांची जाणीव झाल्यावर त्या नष्ट करून व्यक्तिमत्वाचा विकास झालेला स्पष्ट करतो. जेव्हा वम जप केला जातो तेव्हा भगवान वरून प्रसन्न होतात आणि पवित्र चक्र शुद्ध होते. योगी खोल ध्यान साधण्यासाठी वम जप करतात. स्वाधिष्ठान चक्र ॲक्टिवेट करण्यासाठी योगासने आहेत: भुजंगासन, भद्रासन, धनुरासन, मलासना, पश्चिमोत्तासना, सेतुबंधासन. प्राणायाममध्ये इक्वल ब्रीथिंग, ॲब्डॉमिनल ब्रीथिंग करू शकता. तिसरा आहे रम. हा बीजमंत्र मणिपूर चक्रासाठी आहे. हा बीजमंत्र आत्मविश्वास आणि पचनाचे केंद्र आहे. रम मंत्राचा जप केल्याने मणिपूर चक्र अधिक सक्रिय आणि शुद्ध होते. मणिपूर चक्राचे प्रतीक 10 लेपित कमलासह खालील दिशेने निर्देशित त्रिकोण आहे. या चक्राचा रंग पिवळा आहे आणि तो बिंबीवर म्हणजे नाभीवर स्थित आहे. हा मंत्र देवाची स्तुती करत नाही तर ध्वनी स्वरूपात देवता आहे. ह्या मंत्राचा जप केल्याने वैयक्तिक शक्ती वाढते, नकारात्मक भावना आणि विचारांना विरजण घालते, कमालीचा आत्मविश्वास निर्माण करते, कोणत्याही परिस्थितीत स्वतःसाठी उभे राहण्याची क्षमता प्रदान करते. मणिपूर चक्र ॲक्टिव्ह करण्यासाठी योगासने आहेत: नौकासन, भुजंगासन, धनुरासन, अर्धमत्स्येंद्रासन. प्राणायाममध्ये कपालभाती, अग्निसार क्रिया, कुंभक यासारखी पोटावर ताण देणारी आसन आणि प्राणायाम पचनशक्ती वाढवून या चक्राला सक्रिय करतात. चौथं आहे यम. हा बीज मंत्र अनाहत चक्रासाठी आहे.
हे चक्र छातीच्या मध्यभागी म्हणजेच हृदयाजवळ असते. ह्या मंत्राच्या जपाने हृदय चक्र सहजपणे सक्रिय करता येते. यम ह्या मंत्राचे प्रतीक कमळ आहे, ज्यामध्ये 2 त्रिकोण एकमेकांना छेदून एक तारा तयार करतात. इतर चक्रांमध्ये यम हे एका अर्थाने विशेष आहे. हृदय चक्र हे असे स्थान आहे जिथे तुमचे भौतिक शरीर आणि आध्यात्मिक शरीर एकत्र येतात. या बीजमंत्राने तुमच्या विविध गोष्टी घडतात, जसे तुमचे प्रेम जीवन चांगले बनवते, तुमच्या भावना उघड करण्यासाठी बळ देते, तुमच्या भावना आणि प्रेमाच्या आवडींना आत्मविश्वास देते, क्षमा करणे, स्वतःला आणि आयुष्यातील तुमच्या इच्छांना जाणून घेणे अशा प्रकारच्या विविध गोष्टी साध्य करण्यासाठी हा बीजमंत्र आपल्याला मदत करतो. अनाहत चक्र ॲक्टिव्ह करण्यासाठी योगासने आहेत. उष्ट्रासन, भुजंगासन, सेतुबंधासन, मत्स्यासन, बालासन आणि प्राणायाममध्ये इंटरकोस्टल ब्रीथिंग, अनुलोम विलोम, भस्त्रिका. 5वा आहे हम. हा बीजमंत्र विशुद्ध चक्रासाठी आहे. ह्या बीजमंत्राचा जप करून आपण कंठचक्र सक्रिय करू शकतो. हमचे प्रतीक 16 पाकळ्या असलेले कमळ आहे, ज्याच्या आत खालील दिशेने एक त्रिकोण आहे, ज्याच्या आत वर्तुळाने दर्शविलेला पूर्ण चंद्र आहे. कंठचक्राचे प्रतीक म्हणून निळा रंग वापरला जातो. आपण आपल्या आवाजाचा वापर इतरांना स्वतःला व्यक्त करण्यासाठी करतो. तो इतरांशी संवाद साधण्यासाठी स्वतःच्या अभिव्यक्तीचे मुख्य माध्यम आहे. हमचा जप केल्याने तुमच्या आवाजाला शक्ती प्रदान होते, इतरांसमोर स्वतःला व्यक्त करण्याची क्षमता वाढते, तुमचे मित्र कुटुंबियांशी संवाद साधणे सोपे होते आणि सत्य बोलण्याची शक्ती आणि धैर्य देते. तुमच्यातील संवाद ऊर्जेचा प्रवाह सुधारतो. विशुद्धी चक्र ॲक्टिव्ह करण्यासाठी योगासने आहेत. सर्वांगासन, हलासन, मत्स्यासन, भुजंगासन, उष्ट्रासन, सेतुबंधासन. जालंधर बंद उज्जयी प्राणायाम करावे. 6वा आहे ओम. ह्या बीजमंत्राच्या जपाने आपण आज्ञाचक्र म्हणजेच तिसरं नेत्र चक्र सक्रिय करू शकतो. ओमचे प्रतीक कमलाच्या रूपात दर्शविले आहे, ज्यामध्ये 2 पाकळ्या आहेत, ज्याच्या आत एक त्रिकोण आहे, ज्याच्या आत ओम आहे. तिसरा नेत्र चक्र दर्शविण्याकरिता जांभळा रंग वापरला जातो. हा चक्र दोन्ही डोळ्यांच्या दरम्यान कपाळाच्या भागात स्थित आहे. ते शरीराचे चेतना केंद्र म्हणून देखील ओळखले जाते. ओम हे सर्व मंत्रांचे मूळ मानले जाते. चक्र जागृतीमध्ये तिसरा डोळा चक्र उघडण्यासाठी ओम बीज मंत्राचा जप केला जातो. तिसरा डोळा चक्राचे मुख्य लक्ष मेंदू आहे. आज्ञाचक्र मेंदू, डोळे, कान आणि नाक या इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो. ओम हे बीज मंत्र जपाने मानसिक शांती प्रदान होते, जीवनात उद्देश शोधण्यास मदत होते, तुम्हाला सर्जनशील पर्याय निवडण्यास भाग पाडते, तुमचे जीवन ऊर्जेने भरते. आज्ञाचक्र ॲक्टिव्ह करण्यासाठी योगासने आहेत. त्राटक, बालासना, शीर्षासना, अधोमुख श्वासासन, गरुडासन, उष्ट्रासन. पद्मासनात बसून ध्यान करणे, प्राणायाममध्ये भ्रामरी, अनुलोम विलोम करणे, नासिका मुद्रा, ज्ञानमुद्रा, षण्मुखी मुद्रा असे अनेक प्रकार आहेत, पण हे करत असताना प्रोफेशनल योग टीचर समोरच करावेत. 7वा आहे ओम. ओम ह्या बीजमंत्राचा जप करून कोणीही मुकुट चक्र म्हणजेच सहस्रार चक्र सक्रिय करू शकतो. मुकुट चक्राचे प्रतीक विविध रंगांसहित 1000 पाकळ्या कमळ दर्शविले आहे. या चक्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जांभळा रंग वापरला जातो. मुकुट चक्र व्यक्तीच्या डोक्याच्या वरच्या बाजूला स्थित असते. हे चक्र मानवाच्या मज्जासंस्था आणि मेंदूंचे नियंत्रण करतो. या बीजमंत्राने विश्वाशी संबंध प्रस्थापित करणे, आध्यात्मिकता वाढवणे, व्यक्तीला शांत आणि सौम्य बनवते. सहस्रार चक्र ॲक्टिव्ह करण्यासाठी योगासने आहेत. शीर्षासन, वृक्षासन, शशांकासन, शवासन, उष्ट्रासन, अधोमुख श्वानासन,
प्राणायाममध्ये कपालभाती आणि अनुलोम विलोम करावे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.